Hello students, welcome to SPM Polytechnic Kumte Solapur. This is the second video lecture on unit number 3 Array and String. I am Ms. Amruta Nandal, working as a lecturer in Electronics and Telecommunication Department at SPM Polytechnic Kumte. So in this video lecture we will going to see types of array in detail. So let us start with today's video lecture. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं तर आपण पाहिलं होतं व्हॉट इज ॲरे, नीड अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन ॲरे, डिक्लरेशन अँड इनिशियलायझेशन ऑफ ॲरे. तर आता आपल्याला ॲरे म्हणजे काय माहीत झाले आहे, तर त्याचा वापर का करायचं हे पण माहीत झालेलं आहे आणि ते इनिशियलाइज कसं आणि डिक्लेअर कसं करायचं आणि का करायचं हे पण माहीत झालेलं आहे. तर आता बघूया त्याचे टाइप्स. ओके, सो टाइप्स ऑफ एन ॲरे. There are array are categorized according to the dimensions used to define it. तर फर्स्ट लेक्चरमध्येच मी सांगितले होते. तर हे जे टाइप्स आहेत तर ते कसे डिवाइड केलेले आहेत, तर कसे कॅटेगराइज केलेले आहेत अकॉर्डिंग टू द डायमेन्शन्स यूज्ड टू डिफाइन इट. देर आर 3 टाइप्स ऑफ एन ॲरे. तुम्हालाही माहिती आहे कुठले कुठले टाइप्स आहेत. फर्स्ट इज 1 डायमेन्शनल ॲरे, सेकंड इज 2 डायमेन्शनल ॲरे अँड लास्ट वन इज मल्टी डायमेन्शनल ॲरे. तर बघूया फर्स्ट टाईप आणि त्याचं डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन. तर हे फक्त आपण टाईप्स बघणार नाही आहेत काय आहे, तर त्याचप्रमाणे तर तो कसं डिक्लेअर करायचं आहे, कसं इनिशियलायझेशन करायचं आहे तेही बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट टाईप, दॅट इज 1 डायमेन्शनल ॲरे. सो व्हॉट इज मीन बाय 1 डायमेन्शनल ॲरे? अँड ॲरे विथ सिंगल सबस्क्रिप्ट. तर आता सबस्क्रिप्ट म्हणजे काय सगळ्यांना माहीत झालेलं आहे ना. ओके, इज कॉल्ड ॲज 1 डायमेन्शनल ॲरे. तर एकच सबस्क्रिप्ट असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, दिस इज द 1 डायमेन्शनल ॲरे. तर बघूया डिक्लेरेशन ऑफ 1D ॲरे कसं डिक्लेअर करायचं आहे. तर बघा त्याचं सिंटॅक्स. तर आत्ता जे लास्ट लेक्चरमध्ये आपण डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन बघितलं आहे तर तो 1 डायमेन्शनल ॲरेचाच आहे. सिम्पल ॲरे और 1 डायमेन्शनल ॲरे इज सेम, बोथ आर सेम. तर डेटा टाईप, ॲरे नेम आणि साईज. तर बघा हा काय आहे, एम्प्टी ॲरे आहे. तर मी काय डिक्लेअर केलेली आहे, दिस इज द फ्लोट टाईप ॲरे. अँड व्हॉट इज द नेम ऑफ दॅट ॲरे? फ्लोट टाईप ॲरे आहे आणि त्याचं नाव आहे पर्सेंटेज आणि त्याचं साईज काय आहे 5. म्हणजे मॅक्सिमम 5% आपण स्टोअर करू शकतो. कसं स्टोअर करायचं? बेस्ड ऑन दॅर सबस्क्रिप्ट. ओके, तर सबस्क्रिप्ट 0 to 4 आपण पर्सेंटेज स्टोअर करणार आहोत. तर त्यासाठी लागणारं मेमरी, आत्ता बघा किती मेमरी लागतं आहे, 4 बाईटची मेमरी लागते आहे एका लोकेशनसाठी. का? बिकॉज द फ्लोट हॅविंग डेटा साईज ऑफ 4 बाईट्स. ओके, तर त्याला लागणारी जी मेमरी आहे तर ती 4 बाईटची लागणार आहे. सो दिस इज द मेमरी स्ट्रक्चर बिफोर इनिशियलायझिंग द ॲरे ऑफ 5 इंटिजर. सॉरी, इथे इंटिजर लिहिलेलं आहे, 5 फ्लोट्स. तर हा जो आहे तर डिक्लेरेशन म्हणजेच काय, दिस इज बिफोर इनिशियलायझेशन. तर आता हे जे लोकेशन्स आहेत, ॲरेचे एलिमेंट्स आहेत, तर तिथं काय स्टोअर आहे, गार्बेज व्हॅल्यू स्टोअर्ड आहे. तर ती काढून टाकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इनिशियलायझेशन करावं लागेल. चला तर बघूया कसं करायचं इनिशियलायझेशन. 1 डायमेन्शनल ॲरेचा इनिशियलायझेशन बघूया. इनिशियलायझेशन ऑफ 1D ॲरे कसं करायचं आहे, ॲरे नेम सबस्क्रिप्ट इज इक्वल टू व्हॅल्यू. सेम आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितल्यासारखंच दिसतंय. ॲरे नेम रोल नंबर होतं, सबस्क्रिप्ट 0 to 5, व्हॅल्यू किती होतं 1 to 5, राईट. सॉरी, सबस्क्रिप्ट 0 to 4 होता. ठीक आहे, बघा इथे एक्झाम्पल मी दिले ऑलरेडी सबस्क्रिप्ट 0 to 4 यूज करून. तर रोल नंबर हा काय आहे, सॉरी पर्सेंटेज हा काय आहे, दिस इज द ॲरे नेम. सबस्क्रिप्ट 0 to 4 मला व्हॅल्यू स्टोअर करायचे आहेत. सो सबस्क्रिप्ट 0ला एखादी पर्सेंटेजची व्हॅल्यू घेतली आहे, अप टू 4पर्यंत मी काही व्हॅल्यू घेतलेले आहेत. असं आपल्याला प्रत्येक जो सबस्क्रिप्ट आहे
तर तो इनिशियलाइज करून घ्यायचा आहे. इनिशियलाइज झाल्यानंतरच आपल्याला ॲरेमध्ये आपल्याला असं दिसेल. जेव्हा आपण इनिशियलाइज करतो तर तेव्हा आपल्याला ह्याप्रमाणे व्हॅल्यूज दिसतील. तर त्या सबस्क्रिप्टच्या समोर ते व्हॅल्यू गेलेलं आहे. आणि आता लागणारा मेमरी आहे 4 बाईटची 1. 4 × 5 केल्यावर आपल्याला किती मिळेल? 520. ओके. तर बघा मेमरी ॲड्रेस आहे. तर हा जो आहे दिसतोय तुम्हाला ॲरे, हा आफ्टर इनिशियलायझेशन नंतरचा आहे. ओके. तर तो होता बिफोर इनिशियलायझेशन, जिथे इथे काहीही व्हॅल्यूज नव्हते, गार्बेज व्हॅल्यू होता. आता आपल्याला प्रॉपर आपल्याला हवं ते व्हॅल्यू आपल्याला मिळत आहे. ओके. 1 डायमेन्शनल ॲरेचं डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन कळालेलं आहे. तर आता बघूया 2 डायमेन्शनल ॲरे. 2 डायमेन्शनल ॲरेचं पहिल्यांदा डेफिनेशन बघूया. ॲन ॲरे विथ 2 सबस्क्रिप्ट, 2 सबस्क्रिप्ट असतील तर त्याला काय म्हणायचं आहे? ओके, इथे थोडंसं टायपिंग मिस्टेक झालेलं आहे. दिस इज नॉट 1 डायमेन्शनल ॲरे, दिस इज द 2 डायमेन्शनल ॲरे. ओके. An array with 2 subscript is called as 2-dimensional array. 2D array are mostly used to perform matrix operation. तर हे जे 2D array आहेत तर ते आपण कशासाठी वापरणार आहोत? मॅट्रिक्स ऑपरेशन. तर मी सांगितलं होतं तुम्हाला, जे आत्तापर्यंत नॉलेज मिळालेलं आहे किंवा अजून तर मिळतच आहे, अजून आपल्याकडे 3 युनिट आहेत. तर आत्तापर्यंत शिकलेल्या नॉलेजची, लर्न केलेल्या नॉलेजची तुम्ही तुमच्या मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये अप्लाय करून बघू शकता. तर आता हे युनिट झाल्यानंतर काय करायचं आहे किंवा हे बीट झाल्यानंतर काय करायचं आहे? मॅट्रिक्स ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करून बघायचे आहेत. तर तुम्हीही नंतर तुमच्या जे प्रॉब्लेम्स आहेत तर त्याच्यामध्ये यूज करा. डिक्लेरेशन कसं करायचं आहे बघूया 2D डायमेन्शनल ॲरेचं. डेटा टाईप, ॲरे नेम, आफ्टर दॅट रो साईज आणि कॉलम साईज. तर आता हे रो साईज आणि कॉलम साईज म्हणजे काय आहे? तर बघा रो साईज आणि कॉलम साईज म्हणजे काय? तर आता आपण काय बघतोय? 2D ॲरे बघतोय. ओके. 2D ॲरे बघतोय म्हणजे रो साईज म्हणजे काय? तर आत्तापर्यंत आपण उभी किंवा आडवी एकच टेबल बघत होतो. तर आता 2 टेबल येणार आहेत, कॉलम पण असतील आणि रो पण असतील. तर आता हे रो साईज आहे. किती रोज आहेत मॅट्रिक्समध्ये? 2 रोज आहेत. 2 × 2 मॅट्रिक्स सगळ्यांना माहिती आहे, झालेलं आहे ना सगळ्यांचं फर्स्ट सेमिस्टर? ओके. 2 × 2 म्हणजे 2 कॉलम आणि 2 रोज. तर हेच मी रो साईज आणि कॉलम साईज लिहिलेलं आहे. तर पहिल्यांदा डेटा टाईप लिहायचं आहे, ॲरे नेम, मॅट्रिक्स लिहिलं आहे. 2 × 2 रो साईज किती आहे, कॉलम साईज किती आहे बघा. असा तुमचा एम्प्टी मॅट्रिक्स तुम्हाला दिसेल. तर हा ॲरेच आहे तर त्याला मी नाव दिलं आहे मॅट्रिक्स म्हणून, बरोबर आहे. तर 2 × 2चा हा मॅट्रिक्स आहे. तर हे जे लोकेशन्स आहेत बघा, तर हा 0th रो आणि 0th कॉलम, 0th रो आणि 0th कॉलम आहे. आणि हा जो व्हॅल्यू असेल इथे येणारा तर तो 0th रो आणि 1st कॉलम. आणि त्याच्यानंतर असतील 1st रो 0th कॉलम आणि 1st रो 1st कॉलम. तर इथे आपल्याला व्हॅल्यूज इनिशियलायझेशन केल्यानंतर मिळणार आहेत. तर बघा हा मेमरी स्ट्रक्चर आहे. तर हे जे सबस्क्रिप्ट आहे म्हणजे 0th रो 0th कॉलमला आपल्याला इथं जे व्हॅल्यू असणार आहे तर तो फर्स्ट येणार आहे. आफ्टर दॅट 0th रो 1st कॉलमला हा व्हॅल्यू इथे येणार आहे. तर हा इंटिजर टाईप असलेला ॲरे आहे. सो मेमरी लागणार आहे 2 बाईटची. तर टोटल लागेल आपल्याला 10 बाईटची मेमरी. ओके. सगळ्यांना डिक्लेरेशन 2D ॲरेचं कळालेलं आहे का? रो साईज आणि कॉलम साईज हे विसरायचं नाही आहे. हे जर चुकला तर तुमचं सिंटॅक्स चुकणार आहे आणि पुढचं काहीही होणार नाही आहे कोडमध्ये. ओके. बघा आता आपण इनिशियलायझेशन बघूया 2D ॲरेचा कसं करणार इनिशियलायझेशन. 2D ॲरे आर मोस्टली युज्ड फॉर टू परफॉर्म मॅट्रिक्स ऑपरेशन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता बघूया इनिशियलायझेशन. इनिशियलायझेशन कसं बघणार आहे? हा 1 नाही आहे, हा 2 आहे. ओके. बघा त्याच्यासाठी सिंटॅक्स दिलेला आहे, ॲरे नेम, रो नंबर, कॉलम नंबर. तर आता आपल्याला फक्त डिफरन्स काय आहे बघा. डिफरन्स काय आहे तिथं काय होतं? ॲरे नेम
आणि डायरेक्टली सबस्क्रिप्ट नंबर होता. आता सबस्क्रिप्ट नंबर 1 आणि इथं सबस्क्रिप्ट नंबर 2 असेल तर हा त्याचप्रमाणे रो नंबर आणि कॉलम नंबरमध्ये आपण लिहिलेला आहोत आणि त्याच्या पुढे व्हॅल्यू द्यायचं आहे. बघा कसं लिहायचं हे एक्झाम्पल घेते मी. मॅट्रिक्स म्हणजेच काय, ॲरे नेम, रो नंबर 0, कॉलम नंबर 0, तिथं काय दिलेलं आहे व्हॅल्यू मी 4. रो नंबर 0, कॉलम नंबर 1 काय दिलेलं आहे 6. रो नंबर 1, कॉलम नंबर 0, नंबर व्हॅल्यू इज 2. रो नंबर 1, कॉलम नंबर 1, व्हॅल्यू इज 9. तर हे मी जेव्हा ॲरेमध्ये ॲड करते तर तेव्हा मला कसं मिळेल, ह्या टाईपमध्ये मिळेल. तर आता मी इनिशियलाइज केले, सो मला इथं काय दिसतात, व्हॅल्यूज दिसत आहेत. तर हा सेम मॅट्रिक्स फॉर्मॅटमध्ये दिसतोय आपल्याला, रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणजेच काय मॅट्रिक्स फॉर्मॅटमध्ये. तुम्ही एका लाईनमध्ये सुद्धा हे जे व्हॅल्यू आहेत तर ते दाखवू शकता ह्या टाईपप्रमाणे. ओके, 2 डायमेन्शनल ॲरे इनिशियलायझेशन ह्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. ओके, इथे सेमिकोलन आहे, विसरलेलं आहे, इथे सेमिकोलन द्या. ओके, ठीक आहे, सगळ्यांना कळालेलं आहे. हा 0th रो 0th कॉलम 4 व्हॅल्यू इथे आहे म्हणून हा इथे घ्या. 0th रो फर्स्ट कॉलम व्हॅल्यू आहे 6, इथे घ्या. फर्स्ट रो 0th कॉलम व्हॅल्यू इज 2, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम व्हॅल्यू इज 9. असं ॲड करत जायचं आहे आपल्याला. कळालेलं आहे इनिशियलायझेशन. ओके, आता नेक्स्ट मल्टी डायमेन्शनल ॲरे बघूया. ओके, इथं पण 1 डायमेन्शनल ॲरे झालेलं आहे. Okay, this is the multidimensional array. An array with more than 2 subscript is called as multidimensional array. Okay, म्हणजे सबस्क्रिप्ट जेव्हा 2 पेक्षा जास्त असणार आहे, 2 पेक्षा जास्त, तेव्हा आपण त्या ॲरेला काय म्हणणार आहे, मल्टीडायमेन्शनल ॲरे. फॉर सिम्प्लिसिटी वी स्टडी 3 डायमेन्शनल ॲरे. आता मल्टीडायमेन्शनल म्हणजे आपण 2 पेक्षा जास्त 3, 4, 5 कितीही यूज करू शकतो. बट आपल्याला सिम्पल स्टडी करायचं, स्टार्टिंगपासून शिकतोय आपण, त्यासाठी आपण काय घेणार आहे, 3D ॲरे स्टडी करणार आहोत. एकदा 3D ॲरे आला म्हणजे तुम्हाला त्याच्यानंतर किती डीचाही ॲरे यूज करू शकता. ओके, सो व्हॉट इज द डिक्लेरेशन, हाऊ टू डिक्लेअर दिस मल्टीडायमेन्शनल ॲरे. दिस इज द सिंटॅक्स. आता बघा, रो कॉलम वगैरे काय दिलेलं नाही आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रो कॉलम वगैरे देऊ शकता. आता आपल्याला इथे काय हवं आहे, 3 हवं आहेत. 3 डायमेन्शनल आहे, 3 साईज असतील. 2 डायमेन्शनल आहे, 2 साईज असतील. 1 डायमेन्शनल आहे, 1च साईज. ओके, सो डेटा टाईप ॲरे नेम फक्त साईज वाढलेला आहे. काही चेंज आहे का, नाही. खूप सोप्पा हा युनिट आहे, फक्त समजून घ्या. एक समजलं की ॲटोमॅटिकली त्याच्या पुढचे सगळे समजतात. बघा, हा 3 डायमेन्शनल ॲरे तर म्हणतीये मी, बट असं का दाखवलेलं आहे. ओके, कारण आपल्याला 3 डायमेन्शनल असे तरी 2D's दाखवता येतं बोर्डवरती, हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, सो 2 × 2 × 2 ह्याचा एक्झाम्पल बघा. आता मी ॲरे नेम ए घेतला आहे. ओके, ॲरे नेम ए घेतला आहे आणि 2 × 2 × 2चा हा माझा ॲरे आहे. आता बिफोर इनिशियलायझेशन ह्यामध्ये पहिल्यांदा सबस्क्रिप्ट नंबर बघूया. बिफोर इनिशियलायझेशन हा एम्प्टीच असणार आहे. तर हा सबस्क्रिप्ट नंबर 000. ओके, त्याच्यानंतर 010, 100, 110. तर हे जे साईज आहेत पहिल्यांदा 000 असणार आहेत. त्याच्यानंतर 010. तर ह्या टाईपमध्ये मला किती व्हॅल्यूज मिळणार आहेत, 2 × 2 × 2 8 व्हॅल्यूज मला मिळणार आहेत. आता 2Dमध्ये 2 × 2 किती झाले होते, 4 व्हॅल्यूज मला मिळालेत. ओके, तर अशाप्रमाणे आपला साईज जो आहे तर तो ठरला जातो ॲरेचा. तर आपण जर मॅट्रिक्स फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर असं घेऊ शकतो, किंवा तुम्ही एका सिंगल ॲरेमध्ये बसवायचं असेल तर असंही घेऊ शकता. ओके, आता इथं इंटिजर आहे, सो 2 बाईटचा 1 लोकेशन. सगळ्यांना कळालेलं आहे मल्टी डायमेन्शनल ॲरे कसं डिक्लेअर करायचं आहे. ठीक आहे, आता बघूया इनिशियलायझेशन. तर इनिशियलायझेशन, ओके, इथे डिक्लेरेशन लिहिलेलं आहे. सो दिस इज द इनिशियलायझेशन सिंटॅक्स.
बघा सिंटॅक्स काय आहे. ॲरे नेम, ओके ते लिहून घेऊया आपण, रॉंग नको आहे. दिस इज द इनिशियलायझेशन. ओके, सो इनिशियलायझेशन कसं करायचं आहे बघा. तर आता मी इथं रो नंबर कॉलम नंबर घेते आहे. जसं तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही त्याला रो समजा, कॉलम समजा, ते तुमच्यावरती डिपेंड असणार आहे. आता ॲरे नेम, त्याच्यापुढे काय करायचं आहे, रो नंबर आणि कॉलम नंबर, किंवा तुम्ही त्याला सबस्क्रिप्ट नंबरसुद्धा म्हणू शकता. आणि त्याच्यापुढे व्हॅल्यू कसं द्यायचं आहे बघा. आता रो नंबर 0 आणि कॉलम 0, त्याला मी व्हॅल्यू काय दिलं आहे 1. अशा टाईपमध्ये रो नंबर 1 आणि कॉलम नंबर 1 होईपर्यंत आपल्याला व्हॅल्यू द्यायचे आहेत. आणि ते जे व्हॅल्यू आहेत तर ते ॲरेमध्ये त्या सबस्क्रिप्ट नंबरप्रमाणे स्टोअर होतील. ओके, 000ला 1 आणि 111ला 8. याप्रमाणे तुम्हाला जर एकाच टेबल फॉर्मॅटमध्ये स्टोअर करायचं आहे, रोमध्ये कॉलममध्ये, तर असेही तुम्ही स्टोअर करू शकता. ओके, इट इज अ व्हेरी इझी मेथड फॉर डिक्लेअरिंग अँड इनिशियलायझेशन ऑफ एनी टाईप ऑफ ॲरे. ओके, तर फर्स्ट 1Dमध्ये आपण काय केलेलं आहे, ॲरे नेम आणि सबस्क्रिप्ट नंबर. 2Dमध्ये काय केलेलं आहे, रो नंबर आणि कॉलम नंबर. आणि 3Dमध्ये काय केलेलं आहे, रो नंबर कॉलम नंबर. जसं आपल्याला डायमेन्शन वाढवायचे आहेत तसे ते सबस्क्रिप्ट नंबर्स वाढत जातील. ओके, एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला 4 डायमेन्शन करायचं आहे तर अजून एक कॉलम वाढेल, किंवा सबस्क्रिप्ट नंबर हा 0, हा 1, हा 2, हा 3 असे वाढत जातील. ओके, त्याप्रमाणे तुम्हाला पाहिजे तेवढ्या डायमेन्शनचे ॲरेज यूज करू शकता. ओके, सगळ्यांना एवढं कळालेलं आहे, हाऊ टू डिक्लेअर अँड हाऊ टू इनिशियलाइज ॲरे and types of array. So this is the homework for today's video lecture. Declare and initialize the one dimensional integer array with 10 elements. मी 5 एलिमेंट्सचं दाखवलं होतं, तर तुम्हाला काय करायचं आहे 10 एलिमेंट्सचं दाखवायचं आहे. आणि राईट अ सिंटॅक्स टू डिक्लेअर 3D ॲरे. आता सिंटॅक्स कसं लिहायचं मी ऑलरेडी दिलेलं आहे, तेच तुम्हाला होमवर्कमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचं आहे. ओके, दिस इज ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ लेक्चर. थँक्यू अँड हॅपी कोडिंग.